आणि तो ते जे 10वीचं वर्ष होतं ना, फक्त अभ्यासच होता. तरी देखील काही मोमेंट, काही अविस्मरणीय क्षण ते कायम म्हणजे माझ्या कोणती मेमरी असते त्याच्यात गेलेले. ते आपल्या 10वीमध्ये आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा होती आणि त्यात जे साहेबांचं सिलेक्शन झालं होतं. MIT मध्ये जे भाषण केलं होतं. मी, कराड आणि जे असं सायकलवर गेलो होतो MIT. आणि 10वीला असताना मी संपूर्ण अंबाजोगाई सायकलवरच फिरलो. ही एक आठवण आहे. खूप आठवणी आहेत. गणपती विसर्जनाच्या वेळेस जे नारायणकर पिसाळ यांनी खूप छान डान्स केला होता आणि माझं टायमिंग, मी त्यांचा डान्स सुरू होण्याचं तिथं येऊन थांबलो आणि त्यांचा डान्स सुरू झाला. तो एक क्षण मी कधीच विसरू शकत नाही. माझ्या लक्षात नाही आलं का? आणि मला म्हणजे जे नारायणकर, पिसाळ, कराड, सचिन, कपिल यांच्या व्यतिरिक्त आणि सुनील असे आता तर सगळ्यांच्या ओळखी झाल्यात. पण त्यावेळेस फक्त अभ्यास असल्यामुळे बऱ्याच जणांचे नावं सुद्धा माहित नाहीत आणि चेहरे सुद्धा माहित नाहीत. इकडे मुलींमध्ये म्हणलं तर गुजर, पवार, चौगुले, काटे आणि कविता आज पण हट्टी आहे. तिला आता आपल्या शाळेमध्ये सगळे बसायला सांगत होते तरी नाही बस. आणि अशा परिस्थितीत सुद्धा ती 10वीला वर्गात हुशार होती आपल्या मुलींमधून. आणि माझी चूक झाली मित्रांनो की मी तुम्हाला सोडलो 10वी नंतर. मी जर 10वी नंतर ही इथेच राहिलो असतो तर काहीतरी चांगला निश्चितच झालो असतो. पण तरी पण आताही आहे. आधी तू भोळाच आहेस काय? आमच्यासोबत राहिला असतोस तू बिघडला असता. तिकडे गेला योग्य निर्णय घेतला. तुम्हाला बोलायची संधी दिल्याबद्दल थँक्यू.